ज्यावेळेस हा संघर्ष झाला त्यावेळेस हा संघर्ष किती कमी लोकांनी केला। पेशव्यांचे सुमारे 28,000 लोक कोरेगाव भीमा या भीमा नदीच्या उजव्या काठावरती पेशव्यांचे लोक होते, तर डाव्या काठावरती ब्रिटिश आर्मीचे काही लोक आणि आपले 500 शूरवीर मावळे, ज्या मावळ्यांमध्ये सगळ्या बहुजन समाजाचे लोक आहेत आणि कमी संख्येमध्ये, कमी वेळेमध्ये आणि महत्त्वाची साधनं नसताना आणि थकून आलेलं सैन्य असताना सुद्धा पेशव्यांना पराभूत केलं आणि पेशवे या ठिकाणाहून पळून गेले। दुसरा बाजीराव पेशवा प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभागी होता, हा दुसरा बाजीराव पेशवा सुद्धा या युद्धातून पळून गेला। या युद्धाच्या पाठीमागची पार्श्वभूमी, आरोप प्रत्यारोप आक्षेप आणि खंडन या संदर्भाने मला थोडं बोलायचंय, कारण संघ परिवार भिडे एकबोटे यांनी महाराष्ट्रात विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये, पिंपरी चिंचवड, शिरूर, हा शिक्रापूर हा जो भाग आहे, पेरणे असेल, चाकण असेल, या परिसरामध्ये त्यांनी कशा पद्धतीचा अपप्रचार 17, 18, 20, 22 वर्षाची मराठा, माळी, धनगर, सुतार, कुंभार, लोहार आपली ओबीसी वर्गातील मुलांना गोळा करून, आपल्यापैकी पोलीस यंत्रणांकडे त्याची माहिती आहे, सोशल मीडियातून त्यांनी जो केलेला प्रचार होता किंवा गावागावामध्ये जाऊन केलेला प्रचार होता, कारण 200 वर्षे पूर्ण होणार होती, आपल्या बहुजनांच्या दृष्टीने तो आनंदाचा क्षण होता आणि ब्राह्मणशाहीच्या दृष्टीने तो दुःखदायक पराभूत मानसिकतेचा क्षण होता। त्यामुळे हा सोहळा आनंददायी होऊ द्यायचा नाही, गालबोट लावायचं, दंगल घडवायची, हे खूप मोठं षडयंत्र त्यांचं होतं। म्हणून त्यांनी सुमारे 1-1.5 वर्ष म्हणजे 2017 पासून गावागावामध्ये जाऊन, म्हणजे RSSच्या केडरनी काय काम केलं गावागावात जाऊन, तर या विजयस्तंभाबद्दल अपप्रचार काय केला, या युद्धाबद्दल अपप्रचार काय केला, तर या युद्धाबद्दल असा अपप्रचार केला की 500 महाराणी छत्रपतींचा पराभव केला। आता हे जर का मराठा, माळी, धनगर, सुतार, कुंभार, लोहार कुठल्याही बहुजन समाजाच्या 17-18 वर्षाच्या तरुणाने ऐकलं तर त्याची मानसिकता काय होईल? 500 महाराणी छत्रपतींचा पराभव केला। म्हणून बाबासाहेब आंबेडकर पुन्हा पुन्हा आपल्याला सांगायचे की जो समाज, जे राष्ट्र, जो देश आपला खरा इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही, अन्यथा चुकीचा, खोटा, मिसइंटरप्रिटेशन करणारा इतिहास सांगून बहुजन समाजाला गुलाम बनवलं जातं आणि दंगली घडवल्या जातात। शिवाजीराजे कधी मुसलमानांच्या विरुद्ध नव्हते, मुस्लिम शिवाजीराजांच्या विरोधात नव्हते, ती लढाई राजकीय होती, पण ती धार्मिक लढाई सांगून हिंदू मुस्लिम दंगली घडवल्या। रामदास दादूजी कोंडदेव कधी शिवाजीराजांचे गुरु नव्हते, तरी देखील ते गुरु म्हणून सांगून शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचं श्रेय ब्राह्मण वर्गाकडे दिले आणि ब्राह्मणच श्रेष्ठ असतो, त्याचंच ऐकलं पाहिजे, त्यालाच गुरु केलं पाहिजे, ही मानसिकता बहुजन समाजाची निर्माण केली आणि इतिहासाची मोडतोड करून बहुजन समाजाला गुलाम बनवणं हे षडयंत्र आहे। आणि म्हणून बाबासाहेब सांगत होते की इतिहास खरा वाचा, खरा अभ्यासा आणि गावागावात जाऊन आपल्या भावंडांना तो सांगा, अन्यथा आपला शत्रू चुकीचा आणि खोटा इतिहास सांगून आपल्यामध्ये दंगली घडवतो। आता यांनी प्रचार काय केला की 500 महाराणी छत्रपतींचा पराभव केला। युद्ध झालं 1818ला। 1818ला छत्रपती कोण होतं? खरात सर ज्यावेळेस युद्ध झालं 1818ला, तर छत्रपती कोण होतं? प्रतापसिंह महाराज। छत्रपती प्रतापसिंह महाराज हे सातारच्या गादीचे त्यावेळेचे छत्रपती होते। ज्यावेळेस युद्ध चालू होतं त्यावेळेस छत्रपती प्रतापसिंह महाराजांचं वय किती होतं? 17-18 वर्षाचं वय होतं, अत्यंत तरुण होते। छत्रपती प्रतापसिंह महाराज स्वतः युद्धामध्ये होते का? तर नव्हते। मग कुठं होते ते? वासोट्याला होते। वासोटा नावाचा किल्ला आहे सातारा जिल्ह्यामध्ये, आता जी कोयना धरणाचा बॅकवॉटर आहे त्याच्या पलीकडे वासोटा किल्ला आहे, आता सुद्धा दुर्गम किल्ला आहे। म्हणजे 200 वर्षापूर्वी किती दुर्गम असला पाहिजे। मग तिथं काय होते प्रतापसिंह महाराज? तो दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी आणि त्र्यंबक डेंगळे, हा त्र्यंबक डेंगळे दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा सरदार आहे, सरसेनापती आहे आणि हा मराठा आहे, लक्षात घ्या। म्हणजे आता जसे RSS वाल्याकडे, सनातन्याकडे का आपले लोक असतात, तसा त्या काळातला फितूर म्हणजे डेंगळे, हा त्र्यंबक डेंगळे पेशव्यांच्या बाजूला आहे। ह्या त्र्यंबक डेंगळेंनी आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर बंदी घातली होती। हे कुणी लिहून ठेवलंय? तर आताचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे
यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी सातारच्या राज्यकर्त्याचा इतिहास लिहून ठेवला, तो जरूर वाचा. तर प्रतापसिंह महाराज गादीवरती आले, 5-6 वर्षाचे होते. छत्रपती प्रतापसिंह महाराज सातारच्या गादीवरती आले तर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी आणि त्र्यंबक डेंगळेंनी प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर बंदी घातली. कारण हा छत्रपती शिकला तर शहाणा होईल आणि शहाणा झाला तर आपल्या अंकित राहणार नाही, म्हणून छत्रपती आराणी ठेवूया. छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर बंदी घातली. चोरून शिकवतील म्हणून या पेशव्याने प्रतापसिंह महाराजांच्या राजवाड्याभोवती, छत्रपतींच्या राजवाड्याभोवती म्हणजे सातारच्या राजवाड्याभोवती गुप्तहेर नेमले, चोरून शिकवतील म्हणून. छत्रपतींची अवस्था आपली काय असेल कल्पना करा तुम्ही, आपल्या मावळ्यांची काय असेल. म्हणून महात्मा फुले यांचं कार्य महत्वाचं आहे. महात्मा फुलेंनी आपल्या देशामध्ये सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घातला की जो अधिकार छत्रपतींना पण नव्हता तो महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्याला अधिकार दिला. प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर बंदी घातली, पण आईला वाटायचं आपला मुलगा शिकला पाहिजे. प्रत्येक आईला वाटते की आपला मुलगा खूप शिकला पाहिजे. तसंच प्रतापसिंह महाराजांच्या आईला वाटणं स्वाभाविक आहे. आई शिकलेली होती. तर छत्रपती प्रतापसिंह महाराजांची आई रात्री 2:30ला उठायची, 2:30 ते 3:30 चोरून शिकवायची गपचिप. छत्रपती शिवाजीराजेंच्या वंशजांची पेशवाईतली अवस्था. प्रतापसिंह महाराजांची आई चोरून 2:30 ते 3:30 शिकवायची आणि छोट्या छत्रपतीला झोपवायची. कळू नये, बाजीराव पेशव्याला कळू नये, डेंगळ्याला कळू नये. आणि अशा पद्धतीनं प्रतापसिंह महाराजांचं शिक्षण होत होतं. आणि त्याच दरम्यान पेशवाईमध्ये शूद्र अतिशूद्रावरती जे अन्याय होत होते त्याचं वर्णन करणं सुद्धा कठीण वाटतं, इतका अन्याय होत होते. या पेशव्यांनी छत्रपती शिवाजीराजेंनी सुरू केलेला शिवशक बंद पाडला आणि मोगलांचा फसली शक सुरू केला. आता या RSS वाले आपल्याला म्हणत असतात हे मुस्लिम दार्जिने आहेत, त्यांचा प्रचार असतो ना, हे मुस्लिम दार्जिने आहेत, मुस्लिमांचं लागून चालून करतात. अहो या पेशव्यांनी शिवाजीराजांचा शिवशक बंद केला आणि मोगलांचा, औरंगजेब बादशाचा फसली शक सुरू केला शिवशक बंद पाडून. याच पेशव्यांनी छत्रपती संभाजीराजे, शिवाजीराजे, तुकाराम महाराज यांचं नाव सुद्धा शिल्लक ठेवणार नाही अशा पद्धतीने संकल्प केला होता. जर कीर्तनामध्ये निरूपणासाठी तुकाराम महाराजांचा अभंग घेतला तर पेशवाईमध्ये त्या कीर्तनकाराला फटके मारले जायचे. इट इज रेकॉर्डेड. कोकणामध्ये एका कीर्तनकाराने निरूपणासाठी संत तुकारामाचा अभंग घेतला तर त्याला फटके मारण्यात आले. म्हणजे पेशवाईमध्ये संत तुकाराम महाराजांच्या अभंग गायनावरती बंदी होती, निरूपणासाठी सुद्धा बंदी होती. छत्रपती संभाजीराजे ज्यांनी 4 ग्रंथ लिहिले, बुधभूषण, नकशिक, नायिका भेदाने 7 शतक, ज्या संभाजीराजांचा खरा संघर्ष ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध होता असं शरद पाटील म्हणतात. त्या संभाजीराजांना 3 वेळा ठार मारण्याचा प्रयत्न त्यांच्या मंत्रिमंडळातील ब्राह्मण मंत्र्यांनी केला होता. अण्णाजी दत्तो, राहुजी सोमनाथ, मोरोपंत पिंगळे या ब्राह्मण मंत्र्यांनी संभाजीराजांना 3 वेळा मारण्याचा प्रयत्न केला होता. एकदा पन्हाळगडावरती त्यांना पकडायचं आणि ठार मारायचं, पण हंबीरराव मोहिते यांच्यामुळे त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. दुसरा प्रयत्न होता माशाच्या अन्नातून विष द्यायचं आणि संभाजीराजाला ठार मारायचं, ते हेरांमुळे समजलं, तो डाव यशस्वी झाला नाही. तिसरा प्रयत्न होता की औरंगजेबाचा मुलगा शहाजादा अकबर औरंगजेबाविरुद्ध बंड करून महाराष्ट्रात आला होता आणि त्याला आश्रय संभाजीराजांनी दिला, सुधागड तथा पाली या ठिकाणी जो सुधागड आहे त्या ठिकाणी शहाजादा अकबर राहिला होता आणि संभाजीराजांनी त्याला पूर्ण आश्रय दिला, त्याला रसद दिली, त्याला संरक्षण दिलं. आणि शहाजादा अकबर हा संभाजीराजांचा मरेपर्यंत अत्यंत जिवलग मित्र होता. त्या शहाजादा अकबराला हे ब्राह्मण मंत्री जाऊन भेटले आणि ब्राह्मण मंत्री शहाजादा अकबराला जाऊन काय म्हणाले की संभाजीला ठार मारण्यासाठी तू आम्हाला मदत कर, अर्ध राज्य तुला ना अर्ध राज्य आम्हाला, किंवा तू जर संभाजीराजाला ठार मारण्यासाठी मदत केली तर तुलाच रायगडावरच्या गादीवरती बसवतो. हे ब्राह्मण मंत्री कोणाला म्हणतात? औरंगजेबाच्या मुलाला म्हणतात. आणि त्यांचे वारसदार आज आपल्याला काय म्हणतात? हे मुस्लिम दार्जिने आहेत. आणि अकबराला कोण भेटलं होतं जाऊन? ह्या एकबोटे आणि भिडेचे पूर्वज जाऊन भेटले होते की संभाजीला मारू आणि तुलाच गादीवरती बसवतो.
असा प्रस्ताव अकबराकडे दिला, पत्रव्यवहार झाला. अकबर हा एकतर अडचणीत होता, दुसरं संभाजीराजेंनी त्याला प्रचंड प्रेम दिलेलं होतं. सभासद सुद्धा म्हणतो की दिलेर खानाची आणि संभाजीराजेंची जिवलग मैत्री होती. आणि शरद पाटील म्हणतात की दिलेर खानाकडे गेले संभाजीराजे म्हणून वाचले, नाहीतर त्याच वेळेस ब्राह्मण मंत्र्यांनी मारलं असतं. आणि औरंगजेब बादशाह क्रूर निर्दयी होता, याबद्दल दुमत नाही. संभाजीला पकडून आग्र्याला पाठवा हे फरमान ज्यावेळेस औरंगजेबानं दिलेर खानाला पाठवलं, हेरांनी दिलेर खानाला सांगितलं, तर दिलेर खानाने फरमान येण्यापूर्वी संभाजीराजेला सावध केलं आणि सांगितलं तुम्ही निघा. दिलेर खानाने वाट करून दिली आथणीला आणि मग संभाजीराजे विजापूरला गेले आणि विजापूरच्या आदिलशानं पन्हाळगडावरती सुखरूप पोहोच केलं. दिलेर खानाने जर का फरमान निघालेलं आहे हे नसतं कळवलं तर संभाजीराजेला पकडून उत्तरेकडे पाठवण्याची जबाबदारी दिलेर खानाकडे होती. पण दिलेर खानाने संभाजीराजेला संरक्षण पण दिलं आणि जीवदान पण दिलं. 3 वेळा मारायचा प्रयत्न केला संभाजीराजाला आणि 4थ्या वेळेस शरद पाटील म्हणतात प्रतिकात्मक हत्या तर 3 वेळा झालेलीच होती, पण प्रत्यक्ष हत्या जी झाली, प्रत्यक्ष हत्या ती वडू बुद्रुक या ठिकाणी, तुळापूर, वडू बुद्रुक आणि बहादूरगड. बहादूरगडाला छळ झाला आणि तिथून वडू बुद्रुक तुळापूर या ठिकाणी संभाजीराजाला आणलं आणि तुळापूर या ठिकाणी संभाजीराजाला ज्या पद्धतीनं मारलं, डोळे काढले, कान काढले, जीभ कापली, शरीराचे तुकडे तुकडे केले, अशी शिक्षा कोणत्या न्यायाने देण्यात आली? अशी शिक्षा तर आपल्या देशात का दिली जाते? त्याची कारण काय आहेत? आपल्याकडे 11व्या शतकामध्ये एक खूप मोठा स्कॉलर आलेला होता, खूप मोठा इंडोलॉजिस्ट. तहकीकात हिंद नावाचा ग्रंथ लिहिला. तहकीकात हिंद नावाचा ग्रंथ आहे आणि तहकीकात हिंद या ग्रंथाचा ग्रंथकर्ता म्हणतो, लाईव्ह घटना लिहून ठेवली त्यानं. तो म्हणतो की भारतामध्ये जर शूद्रांनी संस्कृत वाचलं, संस्कृत पाहिलं, संस्कृत ऐकलं तर अशी तरतूद आहे की त्याने त्याचे डोळे काढले पाहिजे. जर संस्कृतकडे पाहिलं तर डोळे काढले पाहिजेत, संस्कृत ऐकलं तर त्याच्या कानात शिसं ओतलं पाहिजे, संस्कृतमध्ये मंत्रोच्चार केला तर त्याची जीभ कापा आणि संस्कृतमध्ये लेखन केलं तर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करा. असं तहकीकात हिंद वर्ल्ड फेमस ग्रंथ आहे. त्याचा इंग्लिश अनुवाद आहे, हिंदी अनुवाद आहे. UPSC सेट नेट या परीक्षेमध्ये दरवर्षी प्रश्न असतो हा. तहकीकात हिंद ग्रंथ कोणी लिहिला? तहकीकात हिंद हा ग्रंथ कुठल्या शतकातला आहे? तहकीकात हिंद हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? आलटून पालटून प्रश्न असतो UPSCला किंवा सेट नेट परीक्षेला. वर्ल्ड फेमस ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथाचा ग्रंथकर्ता म्हणतो की मी प्रत्यक्ष पाहिलंय, लाईव्ह पाहिलंय, म्हणतो की भारतामध्ये शूद्रांनी जर का संस्कृत वाचलं तर त्याची जीभ कापलेली आहे, संस्कृत ऐकलं तर त्याच्या कानात शिसं ओतलं जातं, संस्कृतकडे पाहिलं तर डोळे काढले जातात आणि संस्कृतमध्ये लिहिलं तर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातात. आणि याज्ञवल्क्य स्मृती किंवा स्मृती ग्रंथामध्ये देखील म्हटलंय ब्राह्मण सोडून कोणी संस्कृत वाचलं, पाहिलं, ऐकलं तर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करावेत. संभाजीराजेंनी संस्कृत वाचलं होतं, पाहिलं होतं, ऐकलं होतं आणि बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आहे, तो आज उपलब्ध आहे. व शरद पाटील म्हणतात आजचा ग्रंथ ही ब्राह्मणी चोपडा आहे, तो मूळ ग्रंथ नाही. जे संभाजीराजे समतावादी होते, बुद्धिप्रामाण्यवादी होते, स्त्रियांचा आदर करणारे होते, ते संभाजीराजे ब्राह्मणी ग्रंथातील जसेच्या तसे उतारे कसे काय घेऊ शकतात? आताच्या बुधभूषण ग्रंथामध्ये अनेक ब्राह्मणी ग्रंथातले उतारे जसेच्या तसे आहेत. त्यामुळे आताचा ग्रंथ भांडारकर संस्थेने प्रक्षिप्त केलेला आहे. मूळ ग्रंथ एक तर भांडारकर संस्थेला माहिती आहे, त्यांनी तो मुद्रित केलेला आहे पहिल्यांदा, किंवा त्यांनी नष्ट केलेला असावा किंवा त्यांच्याकडे तो निश्चितपणे असावा. पण एवढं मात्र नक्की की आज जे आपण काम करतोय, जे बुद्धांनी काम केलं, जे महावीरांनी कार्य केलं, जे संत तुकारामांनी कार्य केलं, तेच काम 17व्या शतकामध्ये छत्रपती संभाजीराजेंनी केलं. संभाजीराजेंची लढाई ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध होती. ब्राह्मण थेट कधी लढत नाहीत, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आपल्यावरती हल्ला करायला येणारे, दगडफेक करायला येणारे, धमक्या देणारे हे कधी प्रत्यक्ष ब्राह्मण नसतात, खूप कमी वेळा असतात. भिडे नेहमी म्हणतात, पहा त्यांच्या TV चॅनलवरच्या मुलाखती मी बऱ्याच वेळा पाहिल्या आणि जयंत पाटलाला पण भेटल्यावर सांगितलं
अशा नालायक लोकांना शेजारी बसवत जाऊ नका, कारण तो टीव्हीवरती नेहमी सांगतो की ज्या वेळेस त्याला विचारलं जातं की कोरेगाव भीमाला जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये तुमचा सहभाग आहे, अजिबात नाही, मी तिथं नव्हतोच, मी तर माननीय जयंत पाटील यांच्या आईच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये होतो. आता अमेरिकेतलं वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती हल्ला झाला, लादेनवरती संशय होता, लादेन तिथं होता का? सूत्रधार, दंगलीचे सूत्रधार दंगलीच्याच ठिकाणी कधीच नसतात. हा इतिहास आहे आतापर्यंतचा. भले एकबोटे आणि भिडे इथं होते का नव्हते प्रत्यक्ष महत्वाचं नाही, पण त्यांनी जे पेरलं ते दंगलीच्या रूपाने अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि या ठिकाणी उगवलेलं आहे. म्हणून प्रत्यक्ष ब्राह्मण तुम्हाला धमकी देताना हल्ला करताना दिसलच असं नव्हे. जसं दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांना मारणारे जे संशयित आरोपी सापडले ते ATS ला किंवा पोलीस खात्याला आणि कर्नाटकच्या SIT ला, ते कोण आहेत? कळसकर आहे, अंदोरे आहे, गायकवाड आहे, वाघमारे आहे, तावडे आहे. यात एकही ब्राह्मण नाही, सगळे बहुजन समाजाचे लोक आहेत. OBC, मराठा, तत्सम जातीचे लोक आहेत सगळे सापडलेले. आता कळसकर असेल, अंदुरे असेल, गायकवाड असेल, वाघमारे असेल, तावडे असेल, त्यांच्या आईबापांनी सांगितलं का जावा आणि दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश्वर गोळ्या घाला? यांना कोणी तयार केलं? यांचं ब्रेन वॉशिंग कोणी केलं? यांच्या पाठीमागचे सूत्रधार कोण आहेत? हे महत्वाचं आहे. आणि म्हणून संभाजीराजेला कोणी मारलं? साहजिकच आपल्याला इतिहासात शिकवलं जातं, औरंगजेबाने मारलं. औरंगजेबाने मारलं, त्याच्या सैनिकांनी मारलं, याबद्दल काही दुमत नाही. पण औरंगजेबाच्या डोक्यातून ही जी कल्पना आली असती तर औरंगजेबाने काय केलं असतं? एकतर तह केला असता किंवा बंदीखान्यामध्ये कैदेत ठेवलं असतं मरेपर्यंत, किंवा संभाजीराजाला हत्तीच्या पायी दिलं असतं. हे 3 पर्याय औरंगजेबाकडे होते. पुढं संभाजीराजांचा मुलगा आणि पत्नी औरंगजेबाच्या छावणीमध्ये शेवटपर्यंत होते, औरंगजेब मरेपर्यंत. शाहू, संभाजीराजांचे पुत्र शाहू आणि त्यांची आई म्हणजे संभाजीराजांची महाराणी येसुबाई ह्या औरंगजेबाच्या छावणीमध्ये होते. आणि अनेक अभ्यासकांनी लिहून ठेवलंय, बेंद्रेंनी सुद्धा लिहून ठेवलंय की औरंगजेबाने संभाजीराजांच्या पत्नीचा आणि मुलाचा खूप सन्मान केला आणि आदर केला. आणि औरंगजेबाने कुठल्याही बापाला मारलं की त्याचा मुलगा पहिल्यांदा सूड घेण्याची भाषा, सुडाची भावना कोणाकडे असते सगळ्यात जास्त तीव्र? तर ती मुलाकडे सुडाची भावना सगळ्यात जास्त तीव्र असते. औरंगजेबाला खरंच संभाजीराजाला औरंगजेबाने खरंच मारलं असतं तरी सुडाची भावना घेऊनच शाहू महाराज जगले असते. पण आपल्याला माहिती असेल की शाहू राजेंची सुटका झाल्यानंतर शाहू महाराज प्रथमतः खुलताबादला गेलेले आहेत. खुलताबाद कुठे आहे? देवगिरी किल्ल्याच्या जवळ. दौलताबादचा जो किल्ला त्याच्या शेजारी खुलताबाद आहे, औरंगाबाद जवळ. आणि औरंगजेबाची जी त्या ठिकाणी कबर आहे त्या कबरीवरती चादर अर्पण केली, मग शाहू महाराज साताऱ्याकडे आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्या देशामध्ये काय आहे, इतिहास लोक डोळ्याने वाचतात, डोक्याने वाचत नाहीत. जोपर्यंत आपल्या देशामध्ये डोक्याने इतिहास वाचणार नाहीत तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाहीत. आणि मला खूप सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की आपल्या देशाला डोक्याने इतिहास वाचायला लावला तो आदरणीय मेश्राम साहेबांनी डोक्याने इतिहास वाचायला लावला आपल्याला. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतो की औरंगजेबाने ठार मारलेलं नसून या पाठीमागं ब्राह्मणी षडयंत्र आहे. ब्राह्मणांनी संभाजीराजाला ठार मारलेला आहे. कारण संभाजीराजाला पकडल्यापासून इथपर्यंत आणलं तुळापूरपर्यंत हा काळ आहे एकूण 39 दिवसाचा. 39 दिवस. संगमेश्वर या ठिकाणी पकडलं, कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर या ठिकाणी पकडलं. संगमेश्वरवरून प्रचितगड, आता जी वारणा धरण आहे, पेठ नाका जो पेठ गाव आहे इस्लामपूरच्या जवळून, तसंच खाली वडूज, कलेडोन, मायनी हा परिसर, अकलूजच्या, बारामतीच्या आणि इंदापूरच्या मधून बहादूरगडावरती आणलेला आहे. संभाजीराजाला पकडून ठार मारेपर्यंतचा कालखंड 39 दिवसाचा. साहेब 39 दिवसामध्ये एकही बंड झालेला नाही संभाजीराजाला सोडवण्यासाठी. महाराष्ट्रातले मराठा शब्द जातीवाचक नाही, हा समूहवाचक, आपण समजून घ्या. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मोगल, आदिलशाह, निजाम यांच्या दहशतीला कधी घाबरले नाहीत. पण संभाजीराजाला पकडून ठार मारेपर्यंत
अहो अगदी फलटणच्या जवळून आणलं ना, मामाचं गाव आहे फलटण, तर मसवड पासून आणलं, मान्यांचं गाव आहे, सरदारांचं गाव आहे, पाटणकरांचं गाव आहे जवळच पाटण. मग एकाही सरदारांनी, मराठा सरदारांनी संभाजीराजाला सोडवण्यासाठी बंड का केलं नाही, याचा संदर्भ आपल्याला सापडतो तो भांडारकर प्रकरणामध्ये. शिवरायांची बदनामी झाली, एकही घरानं पोट तिडकीनं पुढे येऊन ह्या 14 भटांचा निषेध केलेला नाही. दहशत कोणाची? आतापर्यंत त्यावेळेस पण दहशत आहे ब्राह्मणी व्यवस्थेची. संभाजीराजाला सोडवू नये आणि त्यांना पाठिंबा देऊ नये ही दहशत त्यावेळेस होती, ती ब्राह्मणी व्यवस्थेची दहशत होती. म्हणून संभाजीराजाला पकडण्यासाठी, संभाजीराजाला सोडवण्यासाठी त्या काळामध्ये कुठल्याही मोठ्या सरदारांनी बंड केल्याची नोंद नाही इतिहासामध्ये. आज सुद्धा ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध बोलतं कोण? कष्टकरी, कामकरी, शेतकरी, शूद्र, आपण सगळे पिचलेले खचलेले लोक. प्रस्थापित लोक का बोलत नाहीत? त्यांच्या असणारे हितसंबंध, संभाजीराजांचे हितसंबंध शूद्रांशी होते, पुरोगामी विचारधारेशी होते, लोककल्याणकार राज्याशी होते. आणि संभाजीराजांना ही जाती व्यवस्था नष्ट करून, ब्राह्मणी वर्चस्व नष्ट करून आपलं गरिबांचं, शेतकऱ्यांचं राज्य जे शिवाजीराजांना अपेक्षित होतं, तेच राज्य छत्रपती संभाजीराजांना अपेक्षित होतं. आणि म्हणून शरद पाटील म्हणतात, शिवाजी संभाजीनं जात्यंतक व्यवस्था म्हणजे जाती व्यवस्था नष्ट करण्याचा संकल्प केलेला होता. म्हणून त्यांना सगळ्यात मोठा विरोध हा ब्राह्मणी छावणीकडून झाला. म्हणून संभाजीराजाला या ठिकाणी हलहल करून मारलं. तेच पेशवाई शिवाजीराजे संभाजीराजांचं नामोनिशाण मिटवण्यासाठी लढली. त्याच पेशव्यांनी, म्हणजे पेशव्यांच्या विरुद्ध आपलं हे सैन्य का लढलं कोरेगाव भीमा या ठिकाणी, यासाठी सगळी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. म्हणून जो प्रचार केला भिडे एकबोटेसारख्या लोकांनी, RSSनी, की 500 महाराजांनी छत्रपतींचा पराभव केला, तर छत्रपती होते प्रतापसिंह महाराज. आणि याच पेशव्यांनी प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर बंदी घातली होती. प्रतापसिंह महाराज जेव्हा मोठे झाले तर प्रतापसिंह महाराजांना दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी, त्र्यंबक डेंगळेंनी वासोट्याच्या नजरकैदेमध्ये ठेवलं. कारण हे छत्रपती कदाचित ब्रिटिशांबरोबर संगनमत करतील, ह्या 500 शूरवीरांना मदत करतील, हाही कदाचित त्यांचा कयास असावा पेशव्यांचा. आणि म्हणून प्रतापसिंह महाराजांना वासोट्याच्या नजरकैदेमध्ये, थोडक्यात कैदेतच म्हणा, तुरुंगातच, पेशव्यांनी छत्रपतींना नजरकैदेत ठेवलं. खरं तर पेशवा म्हणजे छत्रपतींचा नौकर, पण याच पेशव्यांनी छत्रपतींना नजरकैदेमध्ये ठेवलं ज्यावेळेस कोरेगाव भीमा या ठिकाणी युद्ध सुरू होतं 1 जानेवारी 1818ला. त्यावेळेस आपल्या स्वराज्याचे तत्कालीन छत्रपती पेशव्यांच्या नजरकैदेत होते, वासोट्यावरती. ते इथं नव्हते. त्यामुळे जो संघ परिवार आणि RSS वाल्यांनी जो प्रचार केलेला आहे की 500 महाराजांनी छत्रपतींचा पराभव केला, हे किती धादांत खोटं आहे. उलट आपल्या 500 शूरवीरांनी जो पराभव केला तो छत्रपतींचा पराभव नाही, तर छत्रपतींना छळणाऱ्या पेशव्यांचा पराभव केलेला आहे. आणि छत्रपतींना नजरकैदेमध्ये डांबणाऱ्या या दुसऱ्या बाजीराव पेशव्याला, छत्रपतींचा अपमान करणाऱ्या बाजीराव पेशव्याचा पराभव केलेला आहे. हे माहिती नाही आपल्या पिढीला आज देखील, तरुणांना माहिती नाही. अहो तरुण सोडा, मी अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, आमदार, खासदाराबरोबर चर्चा केली. हो का, असो का, अरे बापरे, माहितीच नव्हतं. कसं माहिती? तुम्ही पोटारते आहात ना, तुम्हाला कसं माहिती होईल? पोटारती लोकांना कसं माहिती होईल? आणि म्हणून छत्रपतींचा पराभव करणाऱ्या, छत्रपतींना नजरकैदेत डांबणाऱ्या या पेशव्यांचा पराभव त्या 500 शूरवीरांनी केला, याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. दुसरा अपप्रचार त्या दरम्यान काय झाला, तर या 500 शूरवीरांनी म्हणजे 500 महाराजांनी मराठ्यांचा पराभव केला. हा कसा इतिहास कसा मोडतोड केला जातो. म्हणजे अटकेपार झेंडे ज्यावेळेस मानाजी पायगुडेने लावले, मानाजी पायगुडे म्हणजे आता जे दीपक पायगुडे आहेत ना पुण्यात, त्यांची इथं संस्था आहे, शिक्षण संस्था फुलगावला इथं जवळच. हे दीपक पायगुडेंचे पूर्वज म्हणजे मानाजी पायगुडे. अटक नावाची नदी, अटक नावाचा किल्ला आहे जो आता पाकिस्तानमध्ये, तिथं प्रत्यक्षात झेंडा, भगवा झेंडा जो स्वराज्याचा होता तो मानाजी पायगुडेंनी फडकवला. पण इतिहासात काय लिहिलं,
अटकेपार झेंडे पेशव्यांनी लावले. आणि पानिपतचं युद्ध कोणामुळे पराभूत झालं? सदाशिव पेशवे, विश्वासराव पेशवे यांनी 1,00,000 सैन्य इथलं महाराष्ट्रातील घेऊन गेले आणि अब्दालीच्या पुढे बळी दिलं. जे पेशव्यांमुळे पराभव झाला. आणि म्हणून जेव्हा ताराराणी 9 डिसेंबर 1761 ताराराणीचा मृत्यू झाला. ताराराणी प्रदीर्घ जगल्या आणि 14 जानेवारी 1761 पानिपतचं युद्ध झालं होतं. पानिपतचं युद्ध झाल्यानंतर 9 महिन्यांनी ताराराणीचा मृत्यू झाला. पण पानिपतच्या पराभवाची बातमी जेव्हा ताराराणीला समजली, सातारच्या गादीच्या ताराराणी शिवाजीराजांच्या सुनबाई राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाईला ज्यावेळेस बातमी समजली की पानिपतमध्ये पेशव्यांचा पराभव झाला, ताराराणी म्हणल्या खूप चांगलं झालं, बरं झालं पेशवाई बुडाली, असे उद्गार आहेत ताराराणीचं. ताराराणीला आनंद का झाला असेल? हे जुलमी अन्यायी अत्याचारी पेशवे आहेत त्याची कल्पना होती ताराराणीला. आणि इट इज रेकॉर्डेड, ताराराणीचं स्टेटमेंट रेकॉर्डेड आहे. महाराष्ट्र शासनाचं मराठी विश्वकोश नावाचा प्रकल्प आहे, त्यामध्ये सुद्धा ताराराणीनं हे स्टेटमेंट दिलेलं आहे. ते वाचा, आवर्जून वाचा. 1761 साली ताराबाई म्हणाल्या पेशवाई बुडाली, बरं झालं. ताराबाई डिसेंबर 1761 गेल्या. त्यांना काय कल्पना, परत हे पेशवाईची बीज पुढे अन्याय अत्याचार करतील. आणि राहिलेली पेशवाई 1818 500 शूरवीरांनी बुडवली. ताराराणी जर जिवंत असत्या तर या 500 शूरवीराबद्दल किती अभिमान वाटला असता ताराराणीला, कल्पना करा तुम्ही. ताराराणीचं राहिलेलं स्वप्न त्या शूरवीर 500 मावळ्यांनी पूर्णत्वास नेलं, जे ताराराणीचं स्वप्न होतं, जे पूर्ण 1761 मध्ये संपलेली नव्हती. अहो या पेशव्यांनी पानिपत या ठिकाणी, जास्त वेळ होत नाही ना, पानिपत या ठिकाणी पेशव्यांचा पराभव का झाला आणि अब्दालीचा विजय का झाला? खरं तर 1,00,000 सैन्य होतं पेशव्यांचं, अब्दालीचं सैन्य 20-25 हजार होतं. अब्दालीचा पराभव व्हायला हवा होता, पेशव्याचा विजय व्हायला होता. पण घडलं काय? अब्दालीचा विजय झाला आणि पेशव्यांचा पराभव झाला. त्याचं कारण काय? अब्दाली अफगाणिस्तानातून आलता, थंड हवामानाच्या प्रदेशातून आला होता. पेशवे महाराष्ट्रातून गेले होते, त्यामुळे थंडीमधून संरक्षण करणारी कपडे यांच्याकडे नव्हती, म्हणजे युद्धाचं नियोजन नव्हतं. अब्दालीची गुप्तरी यंत्रणा अत्यंत सक्षम होती, पेशव्यांकडे गुप्तरी यंत्रणा नव्हती. अब्दालीच्या सैन्यामध्ये भेदभाव नव्हता. मुस्लिमांच्या घरी कोणी जेवण केलं असेल त्यांना माहिती असेल, मुस्लिमांमध्ये सहभोजन असतं. अर्थातच अब्दालीच्या सैन्यामध्ये सहभोजन असलं पाहिजे. अब्दालीकडे आधुनिक बंदूक, आधुनिक दुर्बीण होती. तो संध्याकाळी दुर्बिणीतून पाहायचा यमुनेच्या पलीकडून पेशव्याचं काय चाललंय. तर पेशव्यांचं भोजन व्यवस्था वेगळ्या ठिकाणी असायची. मग त्यांनी गुप्तहेराला विचारलं का रे पेशवे वेगळ्या ठिकाणी का जेवतात? त्यावेळेस अब्दालीच्या गुप्तहेराने सांगितलं, अहो हे पेशवे जे आहेत ना, पेशवे हे ब्राह्मण आहेत आणि हे पेशवे मराठा सरदारांना सुद्धा, म्हणजे जगदाळे, घोरपडे, शिंदे, होळकर, पवार, भोसले, माने या सरदारांना सुद्धा पंक्तीला घेत नाहीत, असं हेरांनी सांगितलं. शेजवलकरांनी लिहून ठेवलंय, त्र्यंबक शेजवलकरांचं पुस्तक आहे, त्यात त्यांनी डिटेल लिहिलंय. अब्दाली म्हणाला जे भोजन करण्यासाठी एकत्र येऊ शकत नाहीत ते लढाईला कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत. अब्दालीचा कॉन्फिडन्स का वाढला? पेशव्यांच्या जाती व्यवस्थेमुळे, जातीयवादामुळे. छत्रपती शिवाजीराजांचं सैन्य कमी होतं. शिवरायांचा विजय का झाला? तर शिवाजीराजांच्या राज्यात भेदभाव नव्हता. हा मराठा आहे, तो माळी आहे, धनगर आहे, मातंग आहे, महार आहे, हा मुसलमान आहे, हा भेद शिवाजीराजांनी कधी केला नाही, जो पेशव्यांकडे प्रचंड भेदभाव होता. अब्दाली युद्धाचं नियोजन करत होता, प्लॅनिंग, आणि पेशवे काय करत होते? कुरुक्षेत्र या ठिकाणी होम हवन आणि यज्ञ करत होते. अब्दालीचा आहार काय होता? मटन, चिकन, फिश, अंडी, बिर्याणी. एवढा मोठा थंड हवामानाचा प्रदेश आहे. शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रोटीनची गरज असते आणि हाय क्वालिटीचे प्रोटीन नॉनव्हेजमधून मिळतात. स्वाभाविकपणे अब्दाली नॉनव्हेज खात होता. आणि पेशव्यांचा आहार काय? चतुर्थी आहे, एकादशी आली, आज सोमवार आहे, आज गुरुवार आहे, मग आहार काय त्यांचा? आळूचं फतफदं, उकडीचं मोदक, साबुदाणा, खिचडी, भात, हे त्यांचा आहार. कसे प्रोटीन मिळणार? मग पेशव्यांचा पराभव होण्याची कारण ती आहे ती. म्हणून 1,00,000 सैन्य जे आपल्या बहुजन समाजाचं आहे, 1,00,000 सैन्य पेशव्यांनी अब्दालीच्या पुढे नेऊन मारलं, अक्षरशः कापलं.
म्हणून ज्या वेळेस बहुजन समाज ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली लढतो त्यावेळेस तो कापला जातो, नष्ट होतो आणि उद्ध्वस्त होतो. हा इतिहास आहे. म्हणून बहुजन समाजाने ठरवावं कोणाच्या नेतृत्वाखाली लढायचं. आपला हित करता आहे का? बहुजन समाज शिवरायांच्या नेतृत्वाखाली लढला, विजय झाला. बहुजन समाज महात्मा फुलेंच्या नेतृत्वाखाली लढला, विजय झाला. बहुजन समाज शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली लढला, विजय झाला. बहुजन समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लढला, विजय झाला. आज आपल्याला विजय व्हायचा असेल मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे लढलं पाहिजे, तर आपल्याला यश मिळेल बहुजन समाजाला. याचा गांभीर्याने आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. म्हणून तिसरा आरोप केला जातो या युद्धाच्या संदर्भाने. तिसरा आरोप आहे की पाचशे महाराणी हिंदूंचा पराभव केला. आता हिंदू ही संकल्पना 1818 होती का? सुप्रीम कोर्ट जर म्हणतं हिंदू नावाचा धर्म नाही, एक विचार प्रणाली आहे. कुठली विचार प्रणाली? तर वर्णाश्रम धर्मव्यवस्था मानणारी, विषमतावादी व्यवस्था, जातीवादी व्यवस्था, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी व्यवस्था म्हणजे हिंदू धर्मव्यवस्था, असं सुप्रीम कोर्टाचं जर मत असेल तर 1818 हिंदू ही संकल्पना होती का? समजा पेशव्याच्या सैन्यामध्ये हिंदू होते असं आपण कल्पना करू. मग या 500 जणांमध्ये कोण होते? हे हिंदू नव्हते का? हा निकष जर का या 28,000 सैन्याला लावायचा असेल तर 500 सैन्यामध्ये कोण आहेत? मराठा आहेत, महार आहेत, मुस्लिम आहेत, शीख तथा राजपूत आहेत, भंडारे आहेत, मातंग आहेत, धनगर आहेत. आपले बहुजन भावंड आहेत ती. आपण मराठा, महार, मातंग, धनगर, राजपूत, मुस्लिम खंदाला खंदा लावून पेशव्याच्या विरुद्ध लढलेला आहे. शिवरायांच्या काळामध्ये आपण खंदाला खंदा लावून स्वराज्यासाठी लढलो आणि याच ठिकाणी 1 जानेवारी 1818 खंदाला खंदा लावून सगळा बहुजन समाज, मराठा, आजच्या परिभाषेमध्ये सांगे बौद्ध, मातंग, मुस्लिम, राजपूत, शीख, भंडारी आणि 300 ब्रिटिश खांद्याला खांदा लावून पेशव्याच्या विरुद्ध लढली. ती लढाई हिंदू विरुद्ध ख्रिश्चन अशी लढाई नव्हती. ती लढाई मराठा विरुद्ध महाराष्ट्री नव्हती. ती लढाई छत्रपती विरुद्ध महाराष्ट्री लढाई नव्हती. पण महार भावंडांना, बौद्ध भावंडांना एकटं पाडण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात सगळा समाज उभा करण्यासाठी आणि या विजय स्तंभाबद्दल तिरस्कार निर्माण करण्यासाठी इतिहासाची मोडतोड केलेली आपण समजून घ्या. म्हणून आपली जबाबदारी वाढलेली आहे. 2018 पासून आपली जबाबदारी जास्त वाढलेली आहे. आपण गावागावात घेऊन इथं सगळा बहुजन समाज आला पाहिजे. या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गावागावातला सगळा बहुजन समाज आला पाहिजे आणि त्या बहुजन समाजामध्ये संदेश गेला पाहिजे की आपले पूर्वज ब्राह्मणशाही विरुद्ध पेशवाईच्या विरुद्ध लढले. चौथा आरोप आहे. चौथा आरोप काय आहे? चौथा आरोप असा आहे की ते 500 लोक राष्ट्रद्रोही होते, देशद्रोही होते. आता मला सांगा 1818 देश, राष्ट्र, नेशन ही संकल्पना होती का? 1947 पर्यंत किंवा 1950 पर्यंत जर का सुमारे 550 संस्थानं आपल्याकडे होती आणि काही संस्थानं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलने विलीन केली. हैदराबाद संस्थान स्वातंत्र्यानंतर विलीन झालं, जुनागड संस्थान, अशा अनेक संस्थानं आहेत की जे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये विलीन झाली. तोपर्यंत भारत नावाचा देश नव्हता. नॅशनलिझम आपल्याकडे 1950 पर्यंत नव्हतं. त्यामुळे 1818 जे युद्ध झालं ते इंग्रज विरुद्ध भारत अशी लढाई ती नव्हती. ती लढाई शुद्ध आणि शुद्ध ब्राह्मण विरुद्ध बहुजन, पेशवा विरुद्ध बहुजन अशी ती लढाई आहे. आपण समजून घ्या. हा नियम जर का त्या 500 शूरवीरांना लावायचा असेल की ते देशद्रोही होते, ते राष्ट्रद्रोही होते, तर तोच नियम पेशव्यांना पण लावावा लागेल. कारण या पेशव्यांनी वसईचा तह केला होता. कोणाबरोबर वसईचा तह केला? इंग्रजाबरोबर केला. वसईच्या तहानंतर तैनाती फौज जी ब्रिटिशांची फौज होती ती पेशव्यांनी पदरी बाळगली. ब्रिटिशांची फौज कशाला पदरी बाळगली होती? पेशव्यांनी काय गुदगुल्या करायला का, मुक घ्यायला ब्रिटिशांचं? कशासाठी होती ती फौज? म्हणजे ती फौज पेशव्यांनी पदरी बाळगली पेशव्याविरुद्ध बंड होऊ नये कोणी म्हणून. म्हणजे कोणामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी. इंग्रजांची फौज पदरी बाळगणाऱ्या पेशव्यांना आपण देशभक्त म्हणणार का? पुढचा मुद्दा असा आहे
की ज्यावेळेस निजाम आणि टिपू सुलतान यांची लढाई चालू होती, टिपू सुलतान विरुद्ध इंग्रजांची लढाई चालू होती. टिपू सुलतान हे राष्ट्रभक्त होते, भारताच्या बाजूने लढत होते, भारतासाठी लढत होते, मूलनिवासी लोकांसाठी लढत होते. कोणाच्या विरुद्ध लढत होते? इंग्रजांच्या विरुद्ध लढत होते. तर पेशव्यांनी कोणाची बाजू घेतली? इंग्रजांची घेतली का टिपू सुलतानची घेतली? सांगा, कोणाची बाजू घेतली? या पेशव्यांनी, पुण्याच्या पेशव्यांनी इंग्रजांची बाजू घेतली. हे युद्ध 1818 पूर्वीच आहे. मग हा निकष जर का या 500 शूरवीरांना लावायचा असेल तर पेशव्यांनी इंग्रजांना मदत केली आणि टिपू सुलतानवरती आक्रमण केलं. टिपू सुलतानच्या राज्यावरती हल्ला केल्यानंतर शृंगेरीचं जे मठ आहे, हिंदूच्या पवित्र स्थळापैकी एक स्थळ मानलं जातं, त्यावरती सुद्धा हल्ला या पेशव्यांनी केला. हिंदूचं देवालय कोणी तोडलं? पेशव्यांनी तोडलं. म्हणजे खरे हिंदू द्वेष्टे आणि हिंदूचे देव द्वेष्टे सुद्धा पेशवे आहेत. ते मंदिर शृंगेरीचा मठ पेशव्यांनी तोडला की ज्याचा जीर्णोद्धार नंतरच्या काळामध्ये टिपू सुलताननी करून दिला. टिपू सुलताननी हिंदूचं देवालय दुरुस्त करून दिलं आणि पेशव्यांनी हिंदूचं देवालय नष्ट केलं. म्हणजे जे पेशवे इंग्रजांना मदत करत होते, इंग्रजांबरोबर तह करत होते, त्यांना आपण राष्ट्रभक्त म्हणणार का? आणि 300 ब्रिटिशांच्या मदतीनं 500 शूरवीरांनी पेशव्यांचा पराभव केला. म्हणून त्या 500 शूरवीरांना तुम्ही देशद्रोही म्हणणार का, राष्ट्रद्रोही म्हणणार का? नाही. राष्ट्रीय संकल्पना आधुनिक आहे. राष्ट्रीय संकल्पना आपल्या देशामध्ये 1950 पूर्वी नव्हती. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले, एकमय समाज म्हणजे राष्ट्र. एकमय समाज, जोपर्यंत एकमय समाज निर्माण होणार नाही, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, प्रशासकीयदृष्ट्या एकमय समाज निर्माण होणार नाही, तोपर्यंत राष्ट्र म्हणता येणार नाही. अशी महात्मा ज्योतिराव फुलेंची भूमिका आहे.